सी सेक्शन नंतर त्वचेचा त्वचेला संपर्काची प्रक्रिया यावरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे. या ट्युटोरियलमध्ये आपण पाहणार आहोत सी सेक्शन प्रसूतीनंतर त्वचेचा त्वचेला संपर्क कसा करावा. त्वचेचा त्वचेला संपर्कादरम्यान बाळाच्या देखभालीसाठी काही मार्गदर्शक तत्वे. या ट्युटोरियलमध्ये ऑपरेटिंग रूमला OR म्हटले जाईल. त्वचेचा त्वचेला संपर्कास STS म्हटले जाईल. चला सुरुवात करूया. आई आणि नवजात बाळासाठी ऑपरेशन रूममध्ये लवकर STS आवश्यक आहे. त्याच मालिकेतील दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये त्याचे फायदे सांगितले आहेत. प्रसूतीपूर्वी त्याची तयारीवर देखील त्याच ट्युटोरियलमध्ये सांगितले आहे. हे ट्युटोरियल पाहण्यापूर्वी कृपया आमच्या संकेतस्थळाला भेट देऊन ते पहा. आता ऑपरेशन रूममध्ये त्वचेचा त्वचेला संपर्काच्या प्रक्रियेवर बोलूयात. ह्यावेळी बाळ जन्मले आहे. गर्भनाळ दाबली जाते आणि कापली जाते. अजूनही शस्त्रक्रिया सुरू आहे. आता नर्सने बाळाला डॉक्टरांकडून घ्यावे. बाळ निरोगी आहे आणि ते रडत आहे याची तिने खात्री करून घ्यावी. त्यानंतर तिने बाळाला त्वरित कोरडे करावे. तिने ऑपरेशन रूममधील कोरड्या, स्वच्छ आणि उबदार टॉवेलमध्ये बाळाला गुंडाळले पाहिजे. त्यानंतर तिने बाळाला आईकडे नेले पाहिजे. तिने बाळ आणि आईच्या गालाला कमीत कमी 30 सेकंद एकमेकांना स्पर्श करू द्यावा. जर आईला बाळाचे चुंबन घ्यायचे असेल किंवा धरून ठेवायचे असेल तर नर्सने तिला मदत करावी. आईला मदत करण्यापूर्वी नर्सने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. तिने शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांना STS सुरू करण्याच्या तयारीबद्दल सांगितले पाहिजे. आता तिच्या दोन्ही हातांनी तिने बाळाला आईच्या छातीवर ठेवावे. बाळाचे डोके आईच्या मानेच्या खालच्या भागावर आणि छातीच्या वरच्या बाजूला असावे. बाळाचे डोके आणि चेहरा यांनी आईच्या दोन्ही स्तनांना स्पर्श केला पाहिजे. त्यानंतर बाळाची छाती, पोट आणि पाय योग्यरित्या ठेवावेत. बाळाची छाती, पोट आणि पाय आईच्या छातीच्या खालच्या आणि पोटाच्या वरच्या बाजूला असावे. ऑपरेशन रूममध्ये STS साठी ही पहिली किंवा अनुलंब स्थिती आहे. अशा स्थितीत आई नवजात बाळाला सहजपणे धरून ठेवू शकते. बाळाला दुसऱ्या स्थितीत देखील ठेवले जाऊ शकते, ज्याला क्षैतिज स्थिती म्हटले जाते. ह्या स्थितीत डॉक्टरांच्या काम करण्याच्या जागेमध्ये कमी हस्तक्षेप होतो. बाळाचे डोके एका स्तनावर ठेवावे. तिचे पोट आणि पाय आरामात दुसऱ्या स्तनावर ठेवावेत. नर्सने बाळाला त्या गुंडाळलेल्या टॉवेलनेच झाकून ठेवावे. बाळासाठी डायपर वापरणे ही तुमची निवड आहे. डायपरमुळे आईवर बाळाचे पहिले मल पडणार नाही. ऑपरेशन रूममध्ये ते साफ करणे कठीण आहे. त्वचेचा त्वचेला संपर्कादरम्यान बाळाला उबदार ठेवण्यासाठी टोपीची गरज नसते. त्यामुळे कित्येक बाळांना त्रास होतो. हे त्यांच्या स्तन चोखण्याच्या कार्यात व्यत्यय आणू शकते. हे नंतर इतर हॉस्पिटल प्रक्रियेदरम्यान बाळाला घातले जाऊ शकते, जसे वजन घेणे, जीवनसत्वाचे इंजेक्शन देणे आणि पायाचे छाप घेणे.
बाळांना अस्वस्थ करणारी आणखी एक गोष्ट म्हणजे गर्भनाळ दाबणे. पारंपरिकपणे गर्भनाळ त्याच्या मुळापासून कमीत कमी 3 ते 5 सेंटीमीटर कापली जाते. मग ती धाग्याने बांधली जाते किंवा क्लॅम्पने दाबली जाते. टणक प्लास्टिक गर्भनाळ क्लॅम्प बाळाच्या नाभीच्या खूप जवळ असते. हे STS दरम्यान बाळ आणि आईच्या शरीराच्या मध्ये येते. STS दरम्यान त्यावर दाब पडू नये म्हणून बाळ तिचे शरीर उचलते. ही अस्वस्थता सहज टाळता येते. गर्भनाळ 8 ते 10 इंच लांब कापून क्लॅम्प केले पाहिजे. असे केल्याने क्लॅम्प थेट बाळ आणि आई यांच्यामध्ये येणार नाही. पहिल्या स्तनपानानंतर कधीही गर्भनाळेला क्लॅम्प करून अजून थोडे लहान केले जाऊ शकते. हे बाळाच्या पहिल्या आंघोळीच्या वेळी देखील केले जाऊ शकते. STSच्या सुरुवातीच्या काळात बाळाचे तोंड किंवा नाकपुड्याचे नियमित चोषण करणे टाळा. हे बाळाच्या तोंडासाठी बऱ्याचदा खूप त्रासदायक असते. यामुळे बाळ अस्वस्थ होऊ शकते. हे तिच्या हृदयगती आणि लयमध्ये देखील व्यत्यय आणू शकते. बहुतेक बाळ कोणत्याही त्रासाशिवाय स्वतःच तोंडातील स्त्राव साफ करण्यास सक्षम असतात. जर बाळाला तोंडातील स्त्राव साफ करण्यात अडचण येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. बाळ आईच्या छातीवर असताना नर्सने डोळ्यांनी त्याचे निरीक्षण केले पाहिजे. शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे निरीक्षण सुरू ठेवले पाहिजे. तिने सतत बाळाच्या डोक्याची स्थिती तपासली पाहिजे. बाळाच्या नाकपुड्या नेहमी दिसल्या पाहिजेत. बाळाचे तापमान, रक्ताभिसरण, श्वासोश्वास आणि रंग स्थिर असणे आवश्यक आहे. बाळाने आईची छाती तिच्या मानेकडे सरकवू नये. असे झाल्यास नर्सने बाळाला हळूवारपणे पुनःस्थितीत आणावे. स्थिती बदलताना तिने बाळाला आईच्या त्वचेवरून उचलू नये. ऑपरेटिंग रूममध्ये असताना बाळ रांगण्याच्या अवस्थेत जाऊ शकते. ती नियमितपणे हालचाल करू शकते आणि दूध पिण्यासाठी स्तन शोधू शकते. अशा परिस्थितीत नर्स बाळाचा पाय किंवा मांडी हळूवारपणे पकडू शकते. त्यामुळे बाळ आईच्या छातीवरच राहील. शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर STS सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे. याच मालिकेच्या दुसऱ्या ट्युटोरियलमध्ये याबद्दल तपशीलवार चर्चा केली आहे. यासह आपण या ट्युटोरियलच्या समाप्तीकडे पोहोचलो आहोत. सहभागाबद्दल धन्यवाद.